मित्रांनो, आजवर आपण अनेक अशा रहस्यमय घटना, गोष्टी टीव्ही, इंटरनेटच्या माध्यमातून बघतो, वाचतो किंवा इतरांकडून ऐकतो आणि त्या घटनांना विविध तर्क-वितर्क लावून विचार करतो की अशा काही घटना खऱ्याच घडल्या असतील का? अशीच एक घटना किंवा गोष्ट आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे, ज्यावर विश्वास ठेवणं खूप कठीण होऊन जाते. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आजची गोष्ट आहे चायनाच्या फेमस बस क्रमांक 375 ची. जर तुम्ही या झपाटलेल्या किंवा शापित म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बसबद्दल ऐकलं नसेल तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. चीनच्या बीजिंग शहरामध्ये एक घटना घडल्याचा दावा केला जात आहे, ज्यामुळे आजही तिथली लोक रात्री उशिरा बसमधून प्रवास करण्यासाठी घाबरतात. रूट क्रमांक 375 बसची गोष्ट गेल्या 2 दशकापासून अधिक काळापासून सांगितली जात आहे, पण ही गोष्ट कितपत खरी आहे हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. पण बीजिंगच्या वेबसाईटसह अनेक इंग्रजी वेबसाईटवर या घटनेबद्दल खूप माहिती व्हायरल झाली आहे. हे आजही तिथल्या लोकांसाठी एक न सुटणारं कोडच आहे. या घटनेला जवळपास आज 28 वर्ष पूर्ण झाली आहेत. जर प्राथमिक अंदाजाने पाहिलं तर ही घटना भूताची आहे असे वाटते, पण मित्रांनो, यामध्ये एक टाईमलाईन आहे. पोलीस तपास आणि इतर गोष्टी तुम्हाला काल्पनिक वाटतील. चला तर मित्रांनो, जास्त वेळ न घालवता आपण सुरुवात करूया मुख्य स्टोरीला. 14 नोव्हेंबर 1995 रोजी घडलेल्या या एका रात्रीची ही रहस्यमय कहाणी आहे. ही गोष्ट चीनच्या बीजिंग शहरापासून सुरू होते. तेव्हा नोव्हेंबरचा महिना होता, खूप थंडी आणि बाहेर धुकंही होती. त्याच रात्री बीजिंग शहरातून मार्ग क्रमांक 375 ची बस धावते. ही बस युआनमिंगहूनच्या बस टर्मिनलवरून शियांगशानच्या नियोजित वेळेसाठी धावते. संपूर्ण बस प्रवाशांनी खचाखच भरलेली होती आणि काही किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर प्रवासी हळूहळू आपापल्या बस स्थानकावरती उतरत होते. आता बस पूर्णपणे रिकामी झाली होती. बसमध्ये आता एक ड्रायव्हर आणि एक महिला कंडक्टर एवढेच उरले होते. फ्रेगंट हिलचा प्रवास अजून लांबचा होता, कारण त्याला अजून 7 थांबे यायचे बाकी होते. तेव्हा जवळपास मध्यरात्र झाली होती. आजूबाजूला शांतता पसरली होती आणि ही बस ज्या मार्गावरून जात होती तो मार्ग मध्येच लागणारी गावे ही जंगलातून जात होती. 1-2 थांबे पार केल्यानंतर बस क्रमांक 375 समर पॅलेस बस स्टॉपवरती थांबते. त्या बस स्टॉपवरती एक वृद्ध स्त्री आणि एक 19 वर्षाचा मुलगा आणि एक जोडपे असे 4 जण या बस स्टॉपवरती या बसमध्ये चढतात. तरुण जोडपे ड्रायव्हरच्या मागच्या सीटवरती बसतात आणि मुलगा बाजूच्या सीटवर, जी बसच्या गेटजवळ असते. आता बसमध्ये एकूण 6 लोक होती, 4 प्रवासी आणि 2 बस कर्मचारी. या प्रवाशांना सोबत घेऊन बस पुन्हा आपल्या पुढच्या दिशेने निघाली. ही बस रात्री उशिरापर्यंत आपल्या मार्गावरून धावत होती आणि त्यातल्या त्यात मध्यरात्र असल्याने बसमधील वातावरण पूर्णपणे शांत झाले होते. बस ज्या ज्या मार्गावरून जात होती त्या मार्गावरती एकही माणूस दिसत नव्हता. त्यातल्या त्यात बाहेर दाट धुकं आणि मिट्ट काळोखही होताच. जवळपास 4 थांबे पार केल्यानंतर बस चालकाला रस्त्याच्या कडेला 2 लोक उभी असलेली दिसली. हे पाहून ड्रायव्हरने आधीच विचार केला की इथे बस थांबवण्यामध्ये काही अर्थ नाही, कारण ती 2 माणसं जिथे उभी होती तिथे कोणताही बस थांबा नव्हता. तेव्हा ड्रायव्हर सीटच्या बाजूला बसलेल्या त्या महिला कंडक्टरने त्या 2 माणसांनाही पाहिले. तिने ड्रायव्हरला आग्रह करून बस थांबवायला लावली, कारण ही बस त्या रूटवरची सर्वात शेवटची बस होती. शेवटी ड्रायव्हरने कंडक्टरचं म्हणणं ऐकून बस थांबवली. बस थांबताच ते दोघे मागच्या दारातून आतमध्ये येतात. मात्र त्यानंतर एक धक्कादायक बाब अशी घडली की बसमध्ये प्रवास करणारे प्रवासी आणि बस कर्मचाऱ्यांचे भानच हरपले. बसमध्ये एकूण 2 नव्हे तर 3 जण शिरल्याचे त्यांनी पाहिले. त्यातील दोघांचे चेहरे तर पूर्णपणे पांढरे झाले होते. त्या दोघांनी सोबतच्या 3ऱ्या व्यक्तीला खांद्यावर आधार देऊन उभे गेले होते. तर 3ऱ्या व्यक्तीचे डोके खालच्या दिशेने होते
आणि त्याचे केसही विखुरलेल्या अवस्थेत होते आणि चेहरा तर पूर्णपणे झाकलेला होता. त्या तिघांनी प्राचीन चीनी कपडे घातले होते. हे 3 प्रवासी बसच्या मागच्या सीटवर बसले. महिला कंडक्टरने बसमध्ये अशांतता पसरायला नको म्हणून सहप्रवाशांना समजावून सांगितले की कदाचित ही लोक नाटक कंपनीमध्ये काम करणारी असावीत आणि रात्री उशीर झाल्यामुळे घरी जायच्या घाईघाईमध्ये नाटकाची कपडे काढायला विसरले असावेत. हे ऐकून बाकी प्रवासी त्या विचित्र वाटणाऱ्या गोष्टीला इग्नोर करून आपापल्या विचारामध्ये मग्न झाली. बस ही तिच्या पुढच्या दिशेने पुढे जाऊ लागली. आता बसमध्ये एकूण 9 जण होते. पण त्या बसमध्ये प्रवास करणारी ती वृद्ध महिला वारंवार मागे वळून पाहत होती. आता काही वेळातच पुढचा थांबा आला. तेव्हा त्या बस स्टॉपवर जे तरुण जोडपे बसमध्ये होते ते त्या थांब्यावर उतरले आणि बस पुन्हा आपल्या पुढच्या दिशेने निघाली. आता बसमध्ये उरलेले 7 जण होते. पण अजूनही ती वृद्ध महिला पुन्हा पुन्हा मागे वळून त्या तिघांकडे बघत होती. ते 3 लोक त्या वृद्ध महिलेला सुरुवातीपासूनच विचित्र वाटत होती. पण तेव्हा बसमध्ये उपस्थित असलेले सर्व लोक आपापल्या कामामध्ये व्यस्त होती. लेडी कंडक्टर ड्रायव्हरशी बोलण्यामध्ये मग्न होती. वृद्ध महिलेच्या समोर बसलेला तो तरुण मुलगा बसच्या खिडकी बाहेरचे दृश्य बघण्यात मग्न होता. आणि असेच बघता बघता 2-3 किलोमीटर गेल्यावरती ती वृद्ध महिला जोरजोरात ओरडते आणि समोर बसलेल्या मुलाच्या एका जोरात कानाखाली वाजवते आणि विचारते, माझी पर्स कुठे आहे? हे ऐकून महिला कंडक्टर त्या वृद्ध महिलेकडे येते आणि तिला विचारते, काय झालं आजी? त्यावरती ती वृद्ध महिला म्हणते की या मुलाने माझी पर्स चोरली आहे. त्यावर ती कंडक्टर त्या वृद्ध महिलेला समजवते की अहो आजी, हा मुलगा तुमच्या पुढच्या सीटवर बसलाय. हा तुमची पर्स कशी काय चोरेल? त्याने तुमची पर्स चोरलेली नाहीये. तो मुलगाही हेच त्या वृद्ध महिलेला समजावून सांगत होता. पण ती वृद्ध महिला आपल्या बोलण्यावर एकदम ठाम होती आणि त्या मुलाला पोलिसांच्या ताब्यात देणार असे बोलत होती. तेव्हा ड्रायव्हर आणि त्या महिला कंडक्टरने त्या वृद्ध महिलेला खूप समजावण्याचा प्रयत्न केला. पण ती नाही समजली आणि ड्रायव्हरला पुढच्या स्टॉपवरती बस थांबवायला सांगितले. शेवटी काय नाईलाजाने ड्रायव्हरने बस रस्त्याच्या कडेला थांबवली. बस थांबताच त्या वृद्ध महिलेने त्या मुलाचे कॉलर पकडून खाली ओढले आणि बस पुन्हा आपल्या दिशेने निघाली. आपल्याबरोबर घडलेल्या या घटनेमुळे तो मुलगा खूपच अस्वस्थ झाला होता. तो मुलगा वृद्ध महिलेला म्हणाला, अहो आजी, मी तुमची पर्स चोरलेली नाहीये आणि तुम्ही हा माझ्यावरती खूप चुकीचा आरोप केला आहे आणि वरून ही माझी शेवटची बस होती. आता मी घरी कसा काय जाणार? आणि इथे जवळपास कोणतेही पोलीस स्टेशन नाहीये, मग तुम्ही मला कोणत्या पोलीस स्टेशनमध्ये नेत आहात? मग ती वृद्ध महिला दीर्घ श्वास घेत म्हणाली, बाळा, मी तुला पोलीस स्टेशनला नेण्यासाठी म्हणून बसमधून नाही उतरवले किंवा तू माझी पर्सही चोरलेली नाही, तर मी तुझा जीव वाचवण्यासाठी हा तुझ्यावरती केलेला आरोप आहे. हे ऐकून मुलगा अगदी थक्क झाला आणि म्हणाला, तुम्ही माझा जीव वाचवलात ते कसं? त्यावरती वृद्ध महिला म्हणाली, तुला शेवटी बसमध्ये चढलेले ते 3 लोक आठवतात का? ते बसमध्ये चढल्यापासून मी त्यांच्यावरती बारीक लक्ष ठेवून होते. ती लोक मला सुरुवातीपासूनच विचित्र वाटत होती. वाटेत ना मी त्यांच्यावरती बारीक लक्ष ठेवून होती. अचानक आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्याने त्यांचे कपडे काही वेळसाठी हवेत उडले आणि हे पाहून मी खूप घाबरले, कारण त्यांना खाली पाय नव्हते. हे पाहून माझ्या डोळ्यावरती बिलकुल विश्वास बसत नव्हता. मला तर अगदी स्वप्न पडल्यासारखं वाटत होतं. आणि तेव्हा माझी नजर परत त्या 3ऱ्या व्यक्तीवरती गेली. त्या व्यक्तीचा पूर्ण चेहरा विद्रूप झालेला मी पाहिला. हे पाहूनच मी समजली की हा काहीतरी एक विचित्र प्रकार आहे. मला लवकरात लवकर त्या बसमध्ये उतरून तुझा आणि स्वतःचा जीव वाचवायचा होता, म्हणून मी तुझ्यावरती माझ्या पर्सचा खोटा आरोप केला. हे ऐकून तो मुलगा अगदी थक्कच झाला. त्या मुलाने तुम्ही ही गोष्ट ड्रायव्हरला किंवा कंडक्टरला का नाही सांगितली असेही विचारले. तेव्हा त्या वृद्ध महिलेने सांगितलं की मी त्या कंडक्टरला जेव्हा ती आपल्या इकडे आलेली
तेव्हा हा सगळा प्रकार सांगण्याचा प्रयत्न केला. पण मग माझ्या असं लक्षात आले की ती महिला कंडक्टर माझ्या बोलण्याला जास्त गांभीर्याने घेत नव्हती. उलट तिने मला काहीतरी भास झाला असावा असे सांगून माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. त्यानंतर ती वृद्ध महिला आणि मुलगा ताबडतोब नजीकच्या पोलीस ठाण्यामध्ये गेले आणि तेथील पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांच्यासोबत घडलेला सगळा प्रकार सांगितला. मात्र पोलीस कर्मचारी त्यांच्या बोलण्यावरती विश्वास ठेवत नाहीत आणि त्यांना घरी जाण्याचा सल्ला देतात. जर अशा प्रकारची एखादी घटना घडली तर पोलीस नक्कीच त्यांच्यावर कारवाई करतील अशी ग्वाही पोलीस त्यांना देतात. नंतर शेवटी ती वृद्ध महिला आणि तो मुलगा आपापल्या घरी जातात. दुसऱ्या दिवशी म्हणजेच की 15 नोव्हेंबरला सकाळी पोलिसांना एक माहिती मिळते. युआन मिंग हुआनच्या बस टर्मिनलपासून फ्रेगंट हिलकडे जाणाऱ्या मार्गाची बस क्रमांक 375 गायब आहे. ती अद्यापही तिच्या नियोजित बस टर्मिनलवरती पोहोचलेली नाही. ही माहिती मिळताच वृद्ध महिला आणि मुलाला बोलवले जाते आणि पोलिसांना कळते की ते जे बोलत होते ते खरं होतं. शेवटी पोलीस त्यांचा जबाब रेकॉर्ड करतात आणि बघता बघता काही वेळातच ही बातमी संपूर्ण बीजिंगसह चीनमध्ये वाऱ्यासारखी पसरते की मार्ग क्रमांक 375ची बस बेपत्ता आहे. पोलिसांनी खूप प्रयत्न करून आणि तपास करूनही बस क्रमांक 375 बाबत कोणतीही माहिती मिळवू शकली नाही. पोलिसांनी सर्व CCTV कॅमेरे तपासले पण त्या बसचा कुठेही पत्ता लागला नाही. तिसऱ्या दिवशी म्हणजेच की 16 नोव्हेंबर रोजी एक बस त्यांना नदीमध्ये पडल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन बस नदीतून बाहेर काढली. ती बस पाहून पोलीसही हैराण झाले आहेत, कारण नदीमध्ये पडलेली ही बस ती होती बस क्रमांक 375. ही बस फ्रॅगंट हिलपासून 100 किलोमीटरवरती असलेल्या नदीमध्ये सापडली. क्रेनच्या मदतीने पोलीस नदीतून बसला बाहेर काढतात. बसमध्ये चालक आणि महिला कंडक्टर असे एकूण 2 मृतदेह होते. धक्कादायक करणारी बाब म्हणजे या दोघांचे मृतदेह पूर्णपणे ठीक होते आणि उर्वरित 3 मृतदेह संपूर्णपणे कुजलेले होते. त्या मृतदेहातून खूप दुर्गंध येत होती. अजून एक धक्कादायक करणारी गोष्ट अशी होती की त्या बसच्या आगाराशी जेव्हा संपर्क साधला तेव्हा असे कळाले की त्या बसमध्ये 100 किलोमीटरहून पुढे जाण्यासाठी पुरेसे इंधनही नव्हते. जेव्हा पोलिसांनी इंधनाची टाकी उघडून पाहिली तेव्हा ती ताज्या रक्ताने भरलेली होती. अजून एक मोठी आणि हैराण करणारी गोष्ट म्हणजे ती बस ज्या ज्या मार्गावर धावली होती त्या मार्गावरती लावण्यात आलेल्या एकाही CCTVच्या कॅमेऱ्यामध्ये ती बस कैद झाली नव्हती. ही घटना 1995 मधली सर्वात मोठी घटना होती आणि ही घटना ग्लोबल टाइम्सच्या वृत्तपत्राने त्यांच्या चॅनलवर दाखवली होती. लोक त्या वृद्ध स्त्रीला आणि मुलाला भाग्यवान मानतात. पण शेवटी प्रश्न हाच उरतो की नक्की ती 3 माणसं कोण होती? ती माणसं तर नव्हतीच, मग काय खरंच भूत होती?